हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या चॅप्टरवरील प्रॉब्लेम सेट नंबर 1 मधील वर्ड्स प्रॉब्लेम घेणार आहोत. तर वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमच्या मनामध्ये नेहमी फक्त इक्वेशन कसे बनवायचे ह्याचा फार गोंधळ चाललेला असतो. तर इक्वेशन कसे बनवायचे याची एक सिंपल ट्रिक मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे. आधी काय करायचं आपल्याला पहिला सेंटेन्सेस आधी समजून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक सेंटेन्सला विचार करून इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये बनवायचं आहे. तर सुरू करूया आपण. कसं करायचं बघा आधी. कांता वे bought 1.5 kg of tea and 5 kg sugar from a shop and she paid 50 as rickshaw. Total expense was 700. बघा. कांताबाईने काय केलेलं आहे 1.5 kg टी घेतलेला आहे, 5 kg शुगर घेतलेला आहे फ्रॉम शॉप अँड शी पेड 50 रुपीज ॲज अ रिटर्न रिक्षा आणि टोटल एक्सपेन्स जो झालेला आहे तो आहे 700 रुपीज. ओके. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. शी रिअलाइज दॅट ऑर्डरिंग ऑनलाईन द सेम गुड कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी. म्हणजे जो हा 50 रुपये जो खर्च झालेला आहे रिटर्न येण्याचा तो तिचा इथे वाचला असता. ओके का? दोघांचाही जो रेट आहे तो सेमच आहे ऑनलाईन पण आणि शॉपमध्ये गेलं तरी. आणि ॲट द सेम प्राइस सो नेक्स्ट मंथ शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर and she paid rupees 880. Find the rate of sugar and tea per kg. ओके. तर पहिला बघा, जर आपण मी काय करते लेट द रेट ऑफ टी पर केजी बी एक्स करूया. केजी बी एक्स केला. ओके. अँड द रेट ऑफ शुगर बी रेट ऑफ शुगर पर केजी बी वाय करा. पर केजी बी वाय घेतला. ओके. आता 1.5 एका केजीची किंमत आपली किती आहे एक्स रुपीज आहे. तर 1.5 केजीची किती असणार आहे 1.5 इंटू एक्स असणार आहे. बरोबर. सिमिलरली एका केजी शुगरची किंमत आहे वाय. तर 5 केजीची किती असणार आहे 5y. ओके. प्लस शी पेड रुपीज 50 ॲज अ फेअर. देन टोटल एक्सपेन्स म्हणजे 1.5 एक्स प्लस 5y आणि प्लस 50 असा टोटल एक्सपेन्स किती झालेला आहे 700. मग अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय आहे कंडिशन 1.5 kg x 1.5 x प्लस 5y प्लस 50 इज इक्वल टू 700. आता प्लस 650 अपोजिट साइडला घेऊ आपण कॉन्स्टंट आणि ह्याला सॉल्व्ह करू. सिम्प्लिफाय करा. 3/2x प्लस 5y 700 मायनस 50 इज इक्वल टू झालं इथे 650. ओके. आता ह्या इक्वेशन मध्ये 2 इथे डिनॉमिनेटर आहे. जर तो 2 काढण्यासाठी आपल्याला पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय मिळेल बघा 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. दिस इज इक्वेशन नंबर 1. का 2 ने आपण इच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय केला. हा मिळाला आपल्याला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 बघा. देन शी रिअलाइज तिला काय मिळतं विथ फ्री डिलिव्हरी सेम प्राइसला टी अँड शुगर मिळत आहे. मग तिने काय ऑर्डर केला 2 kg टी अँड 7 kg शुगर आणि पे किती केले टोटल 880. मग अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन काय आहे 2x प्लस 5. बघा एका केजी टीची शुगर जर x असेल तर 2 kg ची किती येणार 2x. एका केजी शुगरची किंमत y असेल तर 7 kg शुगरची प्राइस झाली 7y प्लस 7y इज इक्वल टू 880. ओके. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता दोन्ही इक्वेशन मध्ये बघा आपल्याला जर लिनियर सॉल्व्ह करायचं असतील तर एकतर x किंवा y दोघांपैकी कोणती तरी एक टर्म सेम असणं गरजेचं आहे. आता या दोन इक्वेशन मध्ये ना x सेम आहे ना y. मग आपण जर ह्या इक्वेशनला सेकंड इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केला आणि ह्या फर्स्ट इक्वेशनला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केला तर बघा 6x मिळेल आणि ह्या इक्वेशनला म्हणजे सेकंड इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला 6x मिळेल का? म्हणजे x ची टर्म आपण सेम करू शकतो का? येस करू शकतो. मग चला करूया. 2x
मग बघा मल्टिप्लाइंग बाय 2 टू इक्वेशन 1 करूया. म्हणजे आपल्याला एक्सची टर्म सेम मिळेल. मग 2 ने मल्टिप्लाय केला किती मिळेल इथे? 6x plus 20y is equal to 2600. This is equation number 3. सिमिलरली बघा जर आपण इक्वेशन नंबर 2 ला जर 3 ने मल्टिप्लाय केला, इथे लिहू आपण मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन 2 करूया. ओके, म्हणजे आपल्याला x से मिळेल. किती येईल बघा? 6x प्लस 21y इज इक्वल टू ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा 2640. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4 मध्ये x ची टर्म सेम आली का बघा? इथेही 6x आहे, इथेही 6x आहे, पण दोघांचं साइन सेम आहे, दोघंही प्लस आहेत. जर जेव्हा साइन आपलं सेम असतं तेव्हा डेफिनेटली आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो. मग चला इथे लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4 म्हणजे काय मिळेल बघा? फ्रॉम 4 आहे म्हणजे फोर्थ इक्वेशन आपण आधी लिहिणार 6x plus 21y is equal to 2640 and 6x plus 20y is equal to 2600. आता सबट्रॅक्शन असल्यामुळे सर्वांची साइन चेंज, प्लस बिकम मायनस and मायनस बिकम प्लस. प्लस 6x minus 6x get cancel, 21 minus 21y is equal to 40. म्हणजे रेट ऑफ शुगर किती झाला तुमचा? 40 रुपीज पर केजी. देअरफॉर आता पुट y is equal to 40 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा जे सोपं आहे? तर मी इक्वेशन नंबर 2 मध्ये करते. इन इक्वेशन 2 आपल्याला जे इक्वेशन सोपं वाटतं त्याच्यामध्ये पुट करायचं आणि पुट करताना लक्षात ठेवायचं कॅल्क्युलेशन फार मोठे व्हायला नको. म्हणजे काय मिळेल बघा? 2x प्लस 7 into 40 is equal to 880. 2x is equal to 7 into 40 किती येतं? 280. 880 मायनस 280 करा म्हणजे x किती मिळाला आपल्याला? 600 अपॉन 2 x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 300. ओके, तर आपला रेट ऑफ शुगर किती झाला? 40 रुपीज आणि रेट ऑफ रेट ऑफ टी आपला किती मिळाला? 300 रुपीज. इथे लिहा therefore the rate of sugar is equal to rupees 40 per kg and the rate of टी. हे खाली आन्सर कंप्लीट करणं खूप महत्वाचं आहे. हा मी नेहमी तुम्हाला सांगत असते. रेट ऑफ टी इज इक्वल टू रुपीज 300 पर केजी. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हे थोडं ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे बघा. टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड complete the following activity. Suppose that Anushka had X notes of 100 and Y notes of 50. अनुष्काकडे किती आहेत? X नोट्स जर आहेत 100 रुपीजच्या आणि Y नोट आहेत 50 रुपीजच्या. ठीक आहे, तर अनुष्का गॉट रुपीज 2500 वेन कधी? जेव्हा तिच्याकडे 100 रुपीच्या नोट्स आहेत X अँड Y रुपीच्या नोट्स आहेत 50, तर तिच्याकडे किती रुपये आहेत? 2500 रुपीज. ओके, म्हणजे आपलं इक्वेशन इथे फर्स्ट काय मिळालं तुम्हाला? 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. इथे कम्प्लीट करा. ओके, देन इफ आनंद वुड हॅव गिवन हर अमाउंट बाय द इंटरचेंजिंग नंबर. म्हणजे जेवढ्या 100 रुपयाच्या नोट्स आहेत तेवढ्या त्यांनी कितीच्या दिल्या? 50 रुपयाच्या दिल्या. म्हणजे ते इंटरचेंज झाले नंबरचे. देन Anushka will have the received 500 less than the previous amount. आता प्रिव्हियस अमाउंट मध्ये तिला किती मिळाले? 2500. आणि जर नंबर ऑफ नोट्स जर एक्सचेंज झाले म्हणजे पहिल्या केस मध्ये
₹100 नोट्स होत्या एक्स, 50 नोट्स होत्या वाय. सेकंड इक्वेशन मध्ये काय होणार इथे नंबर चेंज झाले म्हणजे 50x प्लस 100y जर झाले तर शी रिसीव्ड 500 लेस. कशापेक्षा प्रिव्हियस पेक्षा. प्रिव्हियस मध्ये किती मिळाले 2500. त्याच्यापेक्षा 500 कमी मिळाले म्हणजे किती झाले 2500 मायनस 500 इज इक्वल टू 2000. दिस इज इक्वेशन नंबर 1 and this is equation number 2 and find the number of nodes. तर आता बघा अशा केसमध्ये जेव्हा असे इक्वेशन्स येतात म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा असेल आणि पहिल्या इक्वेशन मध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा असेल तर सिंपली ह्यांना एकदा आपण ऍड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करणार. माहिती लिहा ऍडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे काय मिळेल 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500 आणि ते 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000. सिंपली फक्त ऍड करायचंय 150x प्लस 150y इज इक्वल टू 4500. आता डिवायडिंग बाय 150 करा का सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे म्हणून म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 3 मिळाला. दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके. आता सिमिलरली एकदा ऍड केला आता एकदा सबट्रॅक्ट करूया. अशा टाईपचा कोणताही प्रश्न येऊ दे जेव्हा ऍड आणि म्हणजे हे एक्सचेंज ऑफ कोइफिशियंट वाले जर नंबर आले तर हीच मेथड डोळे झाकून करायची आहे आणि अशा टाईप मधला एक तरी क्वेश्चन 100% बोर्डला विचारला जातो. ठीक आहे. बऱ्याच वेळेला आपण फक्त फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस वाय असं विचारलं जातं. ठीक आहे. आणि तो प्रश्न आला तर 1 मार्कला 100% आलेला असतो. सबट्रॅक्टिंग आणि जर एक्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय एवढाच आला तर इथेपर्यंत सॉल्व्ह करायचं. खाली सॉल्व्ह करायची गरज नाही. इथेपर्यंत आपण सॉल्व्ह करायचं असतं. ओके. मग आता बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 करा म्हणजे काय मिळतं 2 फ्रॉम 1 आहे ना 100x plus 50y is equal to 2500 and then 50x plus 100y is equal to 2000. Subtraction असल्यामुळे sign will be changed. 100 minus 50, 50x minus 50y is equal to 500. आता सेम करा डिवाइडिंग बाय 50 करा म्हणजे x minus y is equal to आपल्याला मिळाला इथे 10. सॉरी इथे 30 येणार 30. इथे मिळाला आपल्याला 10. हा झाला क्वेश्चन नंबर इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 1, 3 आणि 4 आपण सिंपली ऍड करणार म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. ऍडिंग इक्वेशन 3 and 4 काय मिळेल बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 30 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल. एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू 40. एक्स इज इक्वल टू 20. म्हणजे एक्स नंबर ऑफ 100च्या नोट्स किती आहेत 20 आहेत. आता देन पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन एनी इक्वेशन. इन इक्वेशन मी 3 मध्ये पुट करते म्हणजे किती मिळाले बघा 20 प्लस वाय इज इक्वल टू 30 म्हणजे वाय मिळाला 30 मायनस 20 वाय इज इक्वल टू झाला आपला 10. ओके. म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू किती आले 20 10. म्हणजे आपल्याकडं 50 नोट्स नंबर ऑफ नोट्स किती आहेत 50च्या 10 आहेत आणि 100च्या नोट्स किती आहेत 20 आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट बघा द सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present age. हा वाला क्वेश्चन तर फार इझी आहे. एज वाले क्वेश्चन तर मोस्टली असतातच असतात. बघा सम ऑफ प्रेझेंट एज. आता सम आहे प्रेझेंट एज मग लिहा इथे लेट द प्रेझेंट एज ऑफ मनीष. प्रेझेंट एज एज ऑफ मनीष
VX and the present age of Savita VY. मनीषचं एज आपण X कन्सिडर केलं आणि सविताचं एज आपण Y केलं. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? सम ऑफ द प्रेझेंट एज म्हणजे आत्ताच्या एजची सम ऍडिशन किती आहे दोघांची? 31 आहे. मग चला अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन काय दिली आहे? सम म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू झाला 31. दिस इज इक्वेशन नंबर 1. सिमिलरली 3 इयर्स ॲगो 3 वर्षापूर्वी तर आता इथे लिहा 3 इयर्स ॲगो मनीषचं एज किती असणार आहे? एज वॉज x minus 3 years. Similarly, Savita's age was y minus 3. ठीक आहे. तर आता कंडिशन काय आहे? मनीषचं जे एज आहे ते 4 टाइम्स द एज ऑफ सविता म्हणजे सेकंड कंडिशन काय सांगते? x minus 3 is equal to 4 times of y minus 3. 3 वर्षापूर्वी मनीषचं जे एज आहे हे 4 टाइम्स होतं सविताच्या एज पेक्षा म्हणजे 4 टाइम्स एज सविताचं आहे y minus 3. तर आपण मल्टिप्लाय केला 4 ने का मनीषचं जे एज आहे ते 4 टाइम्स आहे सविताच्या एज पेक्षा. मग आता चला सॉल्व करा. x minus 3 is equal to 4 ने आत मल्टिप्लाय करा 4y minus 12 x एक y एक अपोजिट साइड एका साइडला इज इक्वल टू -12 प्लस 3 म्हणजे x minus 4y इज इक्वल टू -9 झाला. हा मिळाला आपल्याला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 बघा दोघांच्या मध्ये x ची टर्म सेम आहे पण इथे दोन्हीही टर्म पॉझिटिव्ह आहेत. मग आपण इथे काय करूया? दोन्ही इक्वेशन ऍड करूया. सॉरी सबट्रॅक्ट करूया. म्हणजे इथे लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 किंवा 2 फ्रॉम 1 केलं तरीही चालेल. काय आहे बघा फर्स्ट इक्वेशन आपला सॉरी सेकंड पहिला घेणार आपण x minus 4y is equal to -9 आणि फर्स्ट इक्वेशन आहे x plus y is equal to 31. सबट्रॅक्शन असल्यामुळे साइन विल बी चेंज प्लस x minus गेट कॅन्सल 4y minus y minus 5y is equal to -40 मायनस मायनस गेट कॅन्सल 40 अपॉन 5 y मिळाला आपल्याला 8. ओके देन आता पुट द व्हॅल्यू ऑफ y इन एनी इक्वेशन मी इक्वेशन 1 मध्ये पुट करते जे मोस्ट सिंपल आहे. आता लिहा ते पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर 1 म्हणजे x प्लस 8 इज इक्वल टू 31. x किती मिळाला 31 मायनस 8 x इज इक्वल टू 23. ओके म्हणजे प्रेझेंट एज जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x आणि y आपण त्याला कन्सिडर केलं होतं म्हणजे प्रेझेंट एज ऑफ मनीष बी 23 अँड सविता बी 8 इयर्स. मग इथे लिहायचे देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ मनीष इज इक्वल टू 23 इयर्स. सिमिलरली वायचंही तुम्हाला तिथे खाली मेन्शन करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे. अतिशय इझी मेथड आहे. फक्त आपल्याला क्वेश्चन काय दिले आहे हे आधी समजून घ्यायचं आहे. एकदा इक्वेशन बनले की मग आहेच आपल्याला सॉल्व्ह करता येतच. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled worker is 5:3. Then total salary of one day of both of them is rupees 720. Find the daily wages of skilled and unskilled worker. हा पण खूप इझी आहे बघा. काय दिलेलं आहे एका फॅक्टरीमध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड जे वर्कर आहेत त्यांच्या सॅलरीचा इथे रेशो दिलेला आहे. काय हे रेशो 5:3. ओके आता लेट द सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर बी एक्स अँड अनस्किल्ड वर्कर बी वाय करूया. ठीक आहे म्हणजे आपल्याला एक्स अपॉन वाय किती मिळाला 5/3. सिमिलरली सॅलरी ऑफ वन डे
वन डे बोथ ऑफ देम इज 720. मग चला आपण आधी सॉल्व करायला घेऊ. पहिला लिहा लेट डेली वेजेस फाइंड आउट करायचे आहे. मग ते लिहा लेट डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर बी एक्स. लेट डेली वेजेस skilled worker be X and unskilled worker be Y. ओके. मग अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन आपल्याला दिलेला आहे रेशो. मग लिहायचे देअरफॉर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय मिळालं आहे एक्स अपॉन वाय रेशो दिलेला आहे. रेशो म्हणून आपण इथला घेतला एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 5/3 म्हणजेच 3x इज इक्वल टू 5y झाला का बघा. परत एक्सच्या टर्म्स एका बाजूला घ्या. 3x minus 5y is equal to 0. This is equation number 1. Similarly, salary of one day salary. स्किल्ड आणि अनस्किल्डची दोघांची वन डेची सॅलरी आपल्याला दिलेली आहे किती 720 म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू मिळाला आपल्याला इथे 720. दिस इज इक्वेशन नंबर 2. तर जेव्हा दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात त्यावेळी डेफिनेटली आपल्याला एक्स किंवा वाय सेम असावा लागतो. तर जर समजा आपण इक्वेशन नंबर 2 चा वाय सेम करू ठीक आहे आणि डायरेक्ट ऍड करूया म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल एक्सची. मग लिहा इथे मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाइंग बाय 5 टू इक्वेशन कोणाला करायचंय 2 ला करा. ओके म्हणजे किती येतं बघा 5x प्लस 5y इज इक्वल टू 3600. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता सिमिलरली काय करू आपण दोन्ही इक्वेशन 1 आणि 3 ह्या दोघांना ऍड करूया. बघा का इथे प्लस -5 आणि +5 आहे. आपण ऍड केलं तर आपल्याला डायरेक्ट एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करता मिळेल. आता लिहा ऍडिंग इक्वेशन 1 and 3 म्हणजे किती येतं बघा 3x minus 5y is equal to 0 आणि इथे आहे 5x minus plus 5y is equal to 3600. Plus 5 minus 5 get cancel. 5 plus 3 8x is equal to 3600. x किती मिळाला 3600 upon 8 4 2 जा 4 9 जा 900 450 म्हणजे x किती मिळाला 450. x इज इक्वल टू झाला 450 म्हणजे स्किल्ड वर्कर्सची जी सॅलरी आहे डेलीची ती आहे ₹450. तर सिमिलरली 450 पुट द व्हॅल्यू इन एनी इक्वेशन 1 or 2. मी इक्वेशन 2 मध्ये पुट करते. therefore put x is equal to 450 in equation number 2. ठीक आहे म्हणजे 450 प्लस y इज इक्वल टू 720 म्हणजे y किती मिळतो बघा 720 मायनस 450 y आपल्याला मिळाले ते 280 सॉरी 270. खाली आपण आन्सर कंप्लीट करणार. therefore salary of skilled worker is equal to 450 and unskilled worker with 720. इथे डेली सॅलरी जी आहे डेलीची आहे या डेली वेजेस असलेलं तरी चालेल इज इक्वल टू 450 रुपीज लिहिणं महत्वाचं आहे. आणि सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्करची पण सॅलरी ते मेन्शन करायची ₹270. अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे अतिशय इझी मेथड आहे. ओके
फक्त कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन, ह्या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे. हा थोडासा विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे हा. बघा काय दिलेलं आहे. प्लेसेस A and B 30 kilometer apart and they are on a straight line. Hamid traveled A to B on bike and at the same time Joseph starts from B. आता ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. A एक असा प्लेस आहे आणि ते B एक प्लेस आहे. ठीक आहे. तर दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती किलोमीटर सांगितलेलं आहे? 30 किलोमीटर आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे आपल्या इथे 30 किलोमीटर. तर हमीदने जर्नी स्टार्ट कुठून केली आहे? पॉइंट ए पासून. बघा, हमीद स्टार्ट जर्नी फ्रॉम ए टू बी, म्हणजे इथे हमीदने स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. सेम ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉइंट बी, म्हणजे जोसेफनं बी असं स्टार्ट केलेले आहे. बी टुवर्ड्स दी ए येत आहे आणि हमीद कुठून जातोय? ए टू बी जातोय. देन दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. दोघं एकमेकांना कधी भेटले? 20 मिनिट्स मध्ये भेटले. ठीक आहे. तर इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए. सेकंड केस मध्ये सांगितले, जर जोसेफ ए च्या बाजूला ए कडे येण्याच्या ऐवजी तो अपोजिट डायरेक्शनला जातोय, तर हे दोघं भेटतात किती? आफ्टर 3 आवर्स नंतर, म्हणजे 3 तासानंतर दोघं एकमेकांना भेटतात. फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. तर सगळ्यात आधी बघा, मी इथे लिहून घेते. लेट द स्पीड ऑफ हमीद बी x किलोमीटर पर आवर, ऑफ हमीद बी x किलोमीटर पर आवर अँड द स्पीड ऑफ जोसेफ बी y किलोमीटर पर आवर करूया. बी y किलोमीटर पर आवरचा आपण स्पीड घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता जेव्हा स्पीड, टाइम, डिस्टन्स असा जेव्हा क्वेश्चन असतो, त्यावेळी डोळे झाकून आपल्याला यूज करायचा आहे फॉर्म्युला. डिस्टन्स इज इक्वल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच डिस्टन्स किती झाला आपला? स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम झालेला आहे. ओके, हा फॉर्म्युलाचा यूज करायचा. आता x किलोमीटर स्पीड दिलेली आहे कोणाची? हमीदची. y किलोमीटर आपण कोणाला कन्सिडर केला? जोसेफला. आता बघा, जेव्हा हमीद आणि जोसेफ दोघं एकमेकांना कधी भेटतात? आफ्टर 20 मिनिट्स. म्हणजे इथं आपल्याला टाइम किती दिलेला आहे? 20 मिनिट. मला मिनिटला आधी आपण आर मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे 20 मिनिट तर आर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करणार आपण? 20/60 आर झाला. म्हणजे इज इक्वल टू 1/3 आर आपण कन्सिडर केला. आता फर्स्ट केस मध्ये टाइम दिलेला आहे किती? 1/3 आर. स्पीड किती आहे हमीदची? x आहे. ओके. आणि दोघं एकमेकांना कुठे भेटलेत? आफ्टर 20 मिनिट्स मध्ये भेटलेले आहेत. म्हणजे दोघांनी मिळून जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, हे किती आहे टोटल? 30 किलोमीटर आहे. का? कारण हमीद आणि जोसेफ दोघांच्या मधलं डिस्टन्स, म्हणजे पॉइंट ए आणि पॉइंट बी मधलं डिस्टन्सच आहे 30 किलोमीटर. आणि दोघं टुवर्ड्स दी इच अदर आलेत, तर दोघांनी मिळून डिस्टन्स किती कव्हर केलं? 30 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद किती असणार आहे? स्पीड इंटू टाइम. किती झाला डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद? स्पीड त्याची आहे x आणि टाइम आहे 1/3. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इज इक्वल टू आपल्याला मिळाला 1/3x. सिमिलरली डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ किती आहे? y किलोमीटर पर आवर त्याची स्पीड आहे आणि डिस्टन्स टाइम जो त्याचा आहे 1/3r आहे. म्हणजे हा झाला 1/3y. आणि दोघांचं मिळून जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, हे दोघांनी मिळून 30 किलोमीटर केलेलं आहे. कधी? जेव्हा हमीद बी कडे गेला आणि जोसेफ ए कडे आला, तेव्हा 1/3x + 1/3y इज इक्वल टू 30. हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालं. आता सिमिलरली अशाच केसमध्ये आता सेकंड केस काय सांगते बघा. जेव्हा जोसेफ टुवर्ड दी ए न येता अपोजिट डायरेक्शनला गेला, म्हणजे जोसेफची डायरेक्शन चेंज झाली, तर दोघं एकमेकांना कधी भेटले? 3 तासानंतर भेटले. ओके. हमीद आणि जोसेफ कधी भेटले? 3 तासानंतर भेटले. म्हणजे इथे टाइम किती झाला तुमचा? 3 आवर झालेला आहे. आणखी बघा, हमीदने जर्नी स्टार्ट केली कुठून?
ए पासून आणि बीने स्टार्ट केली जोसेफने स्टार्ट केली बी पासून आणि दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते 30 किलोमीटर आहे. ओके. म्हणजे हमीदनं जेवढं ट्रॅव्हल केलं असेल, त्यापेक्षा 30 किलोमीटर कमी ट्रॅव्हल तर जोसेफ केलं असणार आहे. बरोबर? कारण हा असा-असा पुढे गेला असेल आणि हा मागून इथे त्याला भेटला असेल. बरोबर? म्हणजे जेवढं डिस्टन्स जोसेफनं कव्हर केलेलं आहे, त्याच्यापेक्षा 30 किलोमीटर जास्त हमीदनं केलेलं असणार आहे. का? कारण हमीद न स्टार्ट केली जर्नी फ्रॉम ए आणि ए आणि बी मधला डिस्टन्सच आहे 30 किलोमीटर. ठीक आहे? मग आता बघा, टोटल कव्हर डिस्टन्स बाय हमीद किती येणार? स्पीड किती आहे हमीदची? एक्स आहे. टाईम किती आहे त्याचा? 3 आवर्स आहे सेकंड कंडिशनसाठी. म्हणजे हमीदचं टोटल डिस्टन्स झालं 3x. सिमिलरली जोसेफचं स्टार्ट किती सॉरी जोसेफचं स्पीड किती आहे? y आहे आणि डिस्टन्स किती टाईम किती आहे? 3 आहे. म्हणजे जोसेफनं डिस्टन्स कव्हर किती केलं? 3y केलेलं आहे. आता दोघांच्या मधला डिस्टन्सचा डिफरन्स किती आहे? 30 किलोमीटर आहे. म्हणून आपण इथे 3x - 3y 30 हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 2. अशा पद्धतीने आपल्याला इझिएस्ट मेथडनी इक्वेशन पहिला फ्रेम करून घ्यायचे. समजलं इक्वेशन फ्रेम कशी बनवायचे? इक्वेशन कशी बनवायचे? अशा पद्धतीनेच आपण इक्वेशन बनवणार आहोत. ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण लिहून घेऊ आणि सॉल्व्ह करूया. हं. तर पहिला काय करू आपण? फर्स्ट कंडिशनसाठी अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय सांगितले? ए आणि बी. मग आता बघा डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इन 20 मिनिट. एक काम करा, आधी हे लिहून घ्या. टाइम करा आधी. फ्रॉम ए टू बी and Joseph travel from B to A and they meet each other after 20 minutes. म्हणजे याला आधी करा 20 मिनिट म्हणजे किती झाले 20/60 आर म्हणजे 1/3 आर झाला. ठीक आहे. मग आता लिहा therefore स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम फॉर्म्युला लिहा. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इन 20 मिनिट इन 20 मिनिट किती असणार आहे 1/3x. सिमिलरली डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ इन 20 मिनिट वन अपॉन 3y झाला. ठीक आहे. मग इक्वेशन काय मिळेल आपल्याला 1/3x प्लस 1/3y इज इक्वल टू 30. आता डिनॉमिनेटरचा 3 काढण्यासाठी आपण काय करू इच अँड एव्हरी टर्मला 3 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे इक्वेशन मिळेल x प्लस y इज इक्वल टू 90. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके. आता सिमिलरली सेकंड कंडिशन अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन काय दिली आहे बघा. आता 3 तासानंतर दोघं भेटणार आहेत. म्हणजेच डिस्टन्स कव्हर्ड बाय सेकंड कंडिशन मध्ये डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद किती आहे 3x येणार बरोबर. हमीद इज इक्वल टू 3x आणि डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ इज इक्वल टू 3y
स्पीड मल्टीप्लाय बाय टाइम डिवाइड बाय जोसेफ इज इक्वल टू 3y झाला. ओके, तर दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे? 30 आहे. म्हणजे 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व्ह करण्यासाठी एकतर x किंवा y सेम असायला पाहिजे. मग बघा इक्वेशन नंबर 1 ला आपण जर 3 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला y सेम येईल. लिहा इथे मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन 1. इक्वेशन 1 म्हणजे इक्वेशन काय मिळालं बघा, इक्वेशन 1 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x प्लस 3y इज इक्वल टू 270. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता डायरेक्ट इक्वेशन 2 आणि 3 ऍड करा म्हणजे आपल्याला y सेम मिळेल. इथे लिहा therefore adding equation 2 and 3 ऍड केल्यानंतर काय मिळेल? 3x प्लस 3y इज इक्वल टू 30 आणि 3x मायनस 3y इज इक्वल 3x प्लस 3y इज इक्वल टू 270 आहे ना, इज इक्वल टू 30 प्लस 3y मायनस 3y गेट कॅन्सल. 3x प्लस 3x 6x इज इक्वल टू 300. 300 ला 6 ने डिवाइड करा. x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 50. म्हणजे 50 कोण आपण कन्सिडर केला होता, हमीदचा स्पीड आहे. आता पुट x इज इक्वल टू 50 इक्वेशन नंबर 1 करूया. इन इक्वेशन 1 म्हणजे x किती y किती मिळाला आपल्याला, y इज इक्वल टू 90 मायनस 50 y इज इक्वल टू 40. y मिळाला आपल्याला 40. मग आता 40 कोणाची स्पीड आहे? जोसेफ. बघा 50 कोणाची स्पीड आहे? जोसेफची आहे. जोसेफची स्पीड किती आहे? 40. वाय आपल्याला मिळाला 40 आणि हवेची स्पीड आपल्याला इथे मिळाली 50. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. कोणताही क्वेश्चन डिफिकल्ट नाही, फक्त आपल्याला त्याची कॉन्सेप्ट समजणं खूप महत्वाचं आहे. एकदा कॉन्सेप्ट समजले की मग आपल्याला त्याला इक्वेशन प्रॉपर बनवून घ्यायचे, फ्रेम करायचे आणि एकदा इक्वेशन बनले की आपल्याला ऍज पर रेग्युलर मेथडनीच आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आय होप की तुम्हाला सर्वांना हा सेशन नक्कीच समजला असेल. तर चॅनेलला सबस्क्राईब अजूनही केला नसाल तर आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा. थँक्यू.